हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरु श्री दादांना नमस्कार करते आणि आज आपण साधना पंचक मधल्या पहिल्या आज्ञेचा विचार करणार आहोत आणि त्यामध्ये आचार्यांनी आपल्याला हे शंकराचार्यांचं साधना पंचकम स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये पहिली आज्ञा त्यांनी दिली आहे वेदांत आणि संत वाङ्मयांचा नियमित अभ्यास करा। वेदो नित्य व धीयता म्हणजे वेदांचा नियमित अभ्यास करा। कारण आणि आज्ञा आहे बघा, आज्ञा आहे ती मानायचीच असते। सांगणं असेल ना ते ऐकलं नाही तरी चालते आणि सल्ला असते तर तो केला किंवा नाही केला तरी चालतो, पण केला पाहिजे अशी अपेक्षा असते आणि बोध जो श्री गुरु देतात तो आपण आपल्या जीवनामध्ये तर उतरवलाच पाहिजे अशी अपेक्षा असते। म्हणजे हा आचार्यांनी आपल्याला दिलेला आज्ञा आहे जी आपण आपल्या जीवनामध्ये ऐकलीच पाहिजे, मानलंच पाहिजे असं इथं सांगणार आहे। आणि आज आपण पहिल्या आज्ञेचा अभ्यास करणार आहोत म्हणजे तो आहे पहिली आज्ञा आहे वेदो नित्यमधीयता म्हणजे नित्य त्या वेदांचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे अशी आचार्यांची आज्ञा आहे। आता वेद आपण खूप कठीण आहे आणि ते संस्कृत मध्ये आहे त्यामुळे आपल्याला ते येणं किंवा ते समजणं कठीणच आहे बरोबर, आणि ही शक्यता फार जास्त आहे। तर मग मी काय करायचं, वेदांमध्ये जे सांगितलं आहे तेच गीतेमध्ये सांगितलं आहे। गीता सुद्धा नाही समजली तर ज्ञानेश्वरी मध्ये तेच सांगितलं आहे, नाथ भागवतामध्ये तेच सांगितलं आहे, दासबोधामध्ये तेच सांगितलं आहे, तुकाराम गाथेमध्ये अशी संतांच्या कित्येक वाङ्मय आहे ज्याच्यामध्ये वेदांताचा निचोड, वेदांताचा सार त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे। प्रत्येक संतांनी आपल्याला वेदांताचा सारच काढून दिलेला आहे, हा त्यांचा आपल्यावर उपकार आहे। पण प्रत्येकांची शैली वेगळी आहे, त्यांनी दृष्टांत वेगळे वेगळे देऊन आपल्याला तोच मुद्दा म्हणजे तेच सैद्धांतिक जे हे आहे आपल्याला समजावण्याचा, वेदांचा सिद्धांत समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। कारण प्रत्येकाची मनोरचना भिन्न भिन्न असते आणि त्यामुळे त्यांना ते भिन्न भिन्न रीतीने प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे। दृष्टांत वेगळे वेगळे दिले आहेत, सांगण्याची शैली वेगळी वेगळी वापरलेली आहे, पण सिद्धांत मात्र एकच सगळ्यांनी ठेवला आहे जो वेदांमध्ये असतो। म्हणून आपण यातला कोणताही अभ्यास नेहमी करत राहिलो, नियमितपणे करत राहिलो तर आपल्या जीवनाचे मूलगामी अर्थ आपल्याला समजतील आणि ते मूलगामी आपले जे प्रश्न आहेत ते सुटून आपलं जीवनाचं जे ध्येय आहे जन्म मृत्यूतून सुटण्याचं ते आपण गाठू शकतो। म्हणून आचार्यांनी आपल्याला ही आज्ञा दिलेली आहे, कोणती तर वेदांचा नियमित अभ्यास करा। आणि आता वेदांमध्ये काय आहे, वेदांमध्ये 3 कांड आहेत, एक कर्मकांड, एक उपासनाकांड आणि एक ज्ञान। आता कर्म करा म्हणतात, कर्मकांडामध्ये सगळं कर्माचे विवरण आहे आणि कर्म करा म्हणतात पण ते कर्म जे कालबाह्य झालेले, जे यांत्रिकीकरणासारखं आपल्याला यंत्र जसं करते तसं आपल्याला आता सांगितलं आहे म्हणून करा, त्यातलं काही समजत नाही, काही येत नाही, असं यांत्रिकीकरण आपल्या जीवनामध्ये होऊ नये अशी अपेक्षा। आणि त्यासाठी आपण काय करायचं, त्या कर्माला तुच्छ मानून सोडून सुद्धा द्यायचं नाही, पण त्या कर्माचा मूलगामी एक अर्थ, ते एक त्याचा विचार समजून घ्यायचा, त्यानुसार निष्काम कर्म हे वेदांनी सांगितले आहे। म्हणजे वेद विहित निष्काम कर्म आपल्याला करायला आचार्यांची आज्ञा आहे।
म्हणजे पहिला मुद्दा हा आहे की कर्म मला करायचं आहे. ते कसं करायचं आहे? वेद विहित निष्काम कर्म. आणि याने काय होईल? तर चित्ताची शुद्धी, असा त्याचा अर्थ आहे. पण या कर्म करताना मी ते असं यांत्रिकीकरण होणार नाही, याचं मी नेहमी लक्ष ठेवायचं आणि बरोबर ते कर्म माझ्याशी जोडून घ्यायचे. ते मला काय सांगू इच्छितात, त्याचा अर्थ काय आहे हे मी समजून घ्यायचं, त्याचं मूल्य जाणून घ्यायचं आणि ते जीवन मूल्य त्यातून माझं काढायचं आणि मी माझ्या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचं. ते कर्म असा त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा, मानून घ्यायचा आणि त्यानुसार आपले कर्म करायचे. आणि दुसरं सांगितलं आहे उपासना. वेद वेद निष्काम उपासनेने चित्ताची शक्ती होते. आणि हे दोन्ही केले म्हणजे चित्त शुद्ध आणि चित्त शांत झाल्यावर काय होते? त्याचं चित्त शांतही झालं आता तर काय होईल? मी ज्ञानाचा अधिकारी होईल. म्हणजे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. पहावे आपणाचे आपण, या नाव ज्ञान असं समर्थ म्हणतात. आणि त्यानुसार आपण असे ज्ञानाचे अधिकारी होऊ. आणि त्यातून मग काय होईल? चित्ताची चैतन्यामध्ये लय होण्यास मदत होईल आणि श्री गुरु कृपेने चित्ताचं चैतन्यात लय. असं सगळं आपल्याला करायचं आहे. म्हणून वेदांचं काही असं घोकमपट्टी करा असं नाही सांगितलं की ते पाठ करा, घोकत बसा असं अपेक्षित नाही आहे किंवा असंही सांगितलं नाही. महावाक्यांचा विचार भला त्याचा आणि त्याचा जप नाही बोल असं सांगण्यात आलं आहे. समर्थांनी सांगितलं की त्याचा विचार करा. जे वेदांचे महावाक्य आहेत त्यांचा विचार करा, त्याचं मूल्य जाणा आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. त्याचा जप नाही बोलला. त्यानुसार आपण आता पाहिलं की कर्म निष्काम करायचं आणि जे जे वेदांमध्ये सांगितले आहे ते कर्म निष्काम बुद्धीने आणि जे कालबाह्य झालेले आहे ते बरोबर आजच्या रूढीनुसार त्याला बसवून घ्यायचं, त्यानुसार करायचं. आणि दुसरं म्हटलं आहे उपासना. उपासना सुद्धा आपल्याला त्यातून उपासनेमध्ये आपण काय करत असतो की हे एक जे कर्म सांगितलेलं आहे म्हणजे जे अनुष्ठान मी मानलेलं आहे, हातात घेतलेलं काम केल्याशिवाय मी या आसनावरून उठणार नाही असं आपण त्याच्यात करत असतो. उपासना म्हणजे अनुष्ठान. तसं आता मी काय अनुष्ठान घ्यायचं की मला मनुष्य देह मिळालेला आहे तर मी माझ्या जीवनाची अशी घडी बसून घेईल या वेदांच्या अभ्यासाने की जेणेकरून मी जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल. अशी माझ्या बुद्धीची, अशी माझी बौद्धिक स्तरावर नको तर ते समजून घ्यायचं आणि ते विचार मी माझ्या जीवनात उतरवायचे. आणि ते माझ्या जीवनात उतरवून नुसतंच समजून नाही, उतरवून मगच मी जीवन मृत्यू हे जे जन्म मृत्यू माझं आहे सुरू त्यातून मी सुटू शकेल अशी व्यवस्था मी माझी करून घ्यायची. माझ्या जीवनाची घडी छान बसली. म्हणजे हे झालं वेद विहित निष्काम उपासना. कर्म सांगितलं, उपासना सांगितली. याला विचारांनाच प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्या याच्यामध्ये कर्म उपासना ज्ञान बरोबर अध्ययनाने बरोबर ते समजून घेतलं आणि वेळीच ते आपल्याला आठवले पाहिजे की म्हणून त्यांनी म्हटलं आहे नियमित. जर आपल्याला ते आपण एक दिवस केलं आणि नियमित केलेलं नसेल तर ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये ते विचार अप्लाय करायची वेळ येते तेव्हा ते आपल्याला आठवणारच. ते जसंच्या तसं आपल्याला आठवलं पाहिजे तर आपल्याला ते अप्लाय करायला सोपं जाते. जसं कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु पदार्थ हे आहे. आता तू कर्म कर पण फळाची आशा धरू नको असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जसंच्या तसं मला आठवत असेल ते मला
तर मला अप्लाय करायला त्याचा परिणाम, त्या शब्दांचा परिणाम आपल्यावर जास्त सामर्थ्यपणे होतो. मला त्याचा अर्थ आठवतो, पण ते कर्मण्यवाधिकार असे हे मला आठवत नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्याचा नियमित अभ्यास करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्वर्ग त्याच्यातला जाणून घ्या, स्वर्ग कर्म करा, म्हणजे त्याच्यातला परिणाम व्यवस्थित जाणा आणि ते जाणून निष्काम रीतीने केलं तर आपण त्याचा बरोबर परिणाम आपल्यावर होतो. आणि तसं सुरुवातीला सांगितलं, निष्काम कर्माने आपल्या चित्ताची शुद्धी होते. निष्काम कर्माने उपासनेने चित्त शांत होते आणि निष्काम शुद्ध आपलं चित्त असेल आणि शांत आपलं चित्त असेल तर त्यापासून आत्मा जास्त दूर नाही. हेच याला सांगायचं आहे. याच्यामध्ये वेदांतामध्ये सांगितलं आहे की आत्मा तसं कसं आहे, शांत आहे, शाश्वत आहे आणि तसा मी झालेला आहे, स्वच्छ आहे. जिथं स्वच्छता असते तिथं दुर्गंध नसते आणि जिथं दुर्गंध असतो तिथं मानून घ्यायचं की अस्वच्छता आहे. म्हणजे माझं चित्त आता शुद्ध आहे, म्हणजे तिथं संसाराचे हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे भरलेले नाही आणि त्यातून मला स्वतःला काढायचं आहे. म्हणजेच कर्म करून जसं आपण घर स्वच्छ करायचं असेल तर झाडण्याने ते स्वच्छ करतो, तसंच चित्त शुद्ध करण्यासाठी नामस्मरणामध्ये आणि सत्संगामध्ये मी नेहमी राहिलं पाहिजे. ती चित्त शुद्ध करण्याची झाडणी म्हटलं तरी चालेल. अशा रीतीने आपण आपलं चित्त शुद्ध करायचं. पण ते कर्म करताना कोणतेही कामना, कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही. जर आपण कामनेने केलं तर मग चित्त शुद्ध न होता एकानंतर एक कामना वाढत जातात आणि आपलं जे जीवन मृत्यूतून सुटण्याचं आपलं ध्येय आहे ते शेवटच्या वेळी कोणती तरी वासना अजूनच राहते आणि वासनेच्या संगे जन्म घेतला असं होऊन जाते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की निष्काम, कोणतीही कामना न ठेवता आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं चित्त शुद्ध. आणि हेच उपासनेसाठी म्हणजे मला ही बैठक का बसून घ्यायची आहे माझ्या जीवनाची, तर मला म्हणजे जन्म मृत्यूतून सुटण्यासाठी करायचं आहे आणि ते केल्याशिवाय मी थांबणार नाही अशी माझ्या जीवनाची मी घडी बसून आणि ही घडी बसवण्यासाठीच उपासना आहे. हेच उपासना आणि 24 तासाची अशी उपासना मी माझ्या जीवनामध्ये सुरू ठेवायची जेणेकरून माझे जन्म मृत्यू टाळेल. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात हे भाग्याने येथेची ब्रह्म जाणणे नियोजित. हे ईश्वराने हे नियोजन करून मला मनुष्य देह दिलेला आहे. तर मी असे उपासना करून म्हणजे नित्य नियमित अशी उपासना करून मी हे माझं ब्रह्मरूप माझं स्वतःच ते स्वरूप आहे ते मी जाणून शकतो. तुझी या वियोगे जीवत्व आलाय. मी त्या तत्वापासून, त्या ब्रह्मतत्वापासून, त्या ईश्वरापासून, त्या रामापासून मी वेगळे झाले आहे. म्हणून मला हे जीव पण स्वीकारावं लागत आहे आणि मी स्वतःला आत्मा न म्हणता जीव म्हणते. तर या पुन्हा मला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी आचार्यांनी ही आज्ञा केलेली आहे की वेदांचा आणि संत वाङ्मयांचा नियमित अभ्यास करा. असं जेव्हा आपण करतो आणि त्यांची आज्ञा मानून घेतो आणि इथं देखावा कोणत्याही गोष्टीचा करायचा नाही. देखावा न करता बरोबर आणि कर्मठता न आणता कृतीशीलता न होऊ देता बरोबर जर आपण ते केलं विचारपूर्वक अभ्यासाने ते केलं हे सगळं होणं शक्य आहे. कारण आचार्याने आणि त्यांच्या आज्ञेने अशा रीतीने आपण जन्म मृत्यूतून सुटू शकतो असं इथून आपल्याला समजून येते. म्हणून आपण त्यांच्या या आज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, नियमित केला.
अभ्यास केला म्हणजे अभ्यासाचं श्रवण, मनन, निधिध्यासन हे सगळं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. की जे मी ऐकलेलं आहे वेद आणि गीता किंवा ज्ञानेश्वरी, नाथ भागवत ज्याचा मी अभ्यास केला आहे त्याचं मला चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे आणि ते मी माझ्या जीवनामध्ये अप्लाय केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. तरच मी जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल. अशी ही पहिली आज्ञा आपण इथं अभ्यासली आहे. थांबूया. श्रीराम जय राम जय